मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं आणि आमच्या लाडक्या बालमित्रांचं गम भन मराठी भाषा कार्यशाळा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार वा शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. त्यांच्याबद्दल आज काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण आज ते सगळं बाजूला ठेवून आपण थोडंसं वेगळं बोलूया. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यांच्या अथांग साहित्यिक योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून घोषित केला. कुसुमाग्रजांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं, पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं झालं. आणि त्यांनी काव्यलेखनासाठी आपली लाडकी धाकटी बहीण कुसुम हिचा मोठा भाऊ या अर्थानं कुसुमाग्रज हे नाव कवी म्हणून धारण केलं. मित्रांनो, हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे मराठी भाषेचा वारसा जपणं, तिचा प्रचार प्रसार करणं आणि नवीन पिढीला मराठी भाषेच्या श्रीमंतीची ओळख करून देणं हा आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्यात गरिबी, अन्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्ध तीव्र संघर्ष दिसून येतो. वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज हे केवळ नाटककार नव्हते, तर ते एक अष्टपैलू साहित्यिक होते. त्यांनी कविता, कादंबऱ्या, लघुकथा, निबंध आणि नाटकं यासारख्या विविध प्रकारांमध्ये अमूल्य लेखनाचं योगदान दिलं. 1950मध्ये नाशिकमध्ये त्यांनी लोकहितवादी मंडळ स्थापन केलं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कुसुमाग्रजांच्या साहित्याचा सन्मान म्हणून अवकाशातल्या एका ताऱ्याला कुसुमाग्रज तारा असं नावसुद्धा देण्यात आलं बरं का. 1930मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचा सुद्धा सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली असं सांगतात. त्यांनी सती सुलोचना या चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका पण केली होती आणि पटकथासुद्धा लिहिली होती. आता मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त त्यांनीच लिहिलेली एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे माझ्या मराठी मातीचा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. मित्रांनो, कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला दिलेलं हे देणं आपल्याला असंच पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी गम भन मराठी भाषा कार्यशाळेच्या उपक्रमाला तुमची मोलाची साथ आम्हाला हवी आहे. काय करायचं, आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा आणि लहान मुलांसाठी इथे छान छान गोष्टी, गाणी, कविता आणि मराठी भाषेबद्दलची अतिशय रंजक माहिती आमच्याकडून देण्यात येते. ती आवर्जून ऐका आणि त्याबद्दलच्या सगळ्या कमेंट्स आम्हाला यूट्यूबवरून नक्की कळवा. धन्यवाद. सारे ग म ग रे ग म प ध नि सा नि ध नि ध नि ध सा नि ध नि सा रे ग रे सा नि रे सा नि ध नि सा नि ध म ग रे सा नि रे सा रीम धूम ध न ध रीम धूम ध न धीम धूम ध न धीम धूम ध ना आ
रे रे